हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि मी रुद्दू आणि आपल्या व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राइब सगळं करा। तर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही निघालो डी-मार्टला। सॅटरडे आहे, म्हटलं चला बाबा, उद्या संडे दिवशी सगळं बंद असतं तर आणि गर्दी पण कमी असेल तर म्हटलं चला आज घेऊन येऊ। ह्यांना सॅटरडेला सुट्टी होती तर आज ना हे दोघं घरी असले ना मला काहीच काम होत नाही। मी आज एवढूसं पण काहीच काम केलेलं नाही आहे शिलाईचं। असं 4-5चा दिवस यांच्यासोबत टंगळ मंगळ करतच घालवलाय। तर आता फायनली जातोय डी-मार्टला आणि एकदा का 2 महिन्याचा किराणा भरला की म्हणजे अजिबात टेन्शन नाही, सगळं एकदा आलं की। आणि बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या, छोट्या मोठ्या खूप साऱ्या। आणि त्यात माझी केस इतकी बेकार गळतायत ना, काय भेटतंय का ते पण बघणार आहे केसांसाठी। म्हणजे इतकी प्रचंड केस गळतायत ना की विचारू नये, खूप जास्त। हे बघा आता फक्त मी एवढं से केलं तर हे बघा हातात माझ्या केस, फक्त हात जरी घातला ना असा केसातून तरी पण केस गळतायत। इतकं म्हणजे खारटच पाणी तेवढं आहे, अगदी समुद्राचं पाणी जसं खारट असतं ना सेम तसं खारट आता आहे। तर आसपास कुठेच समुद्र नाही आहे पण खूप जास्त लांब आहे, तरी पण इतकं खारट पाणी आहे ना, बापरे खूप। तर आम्ही प्यायला वगैरे तर ह्याची नाही निघत, माझ्या आणि पप्पाचीच निघतायत। ह्याची लहान असल्यामुळे ह्याची नाही निघत आहे, ह्याच्या पप्पाची पण निघतायत है ना। हा का, अरे बापरे। तर चला आता आम्ही जातोय आणि जायचंय। तर हा ड्रेस मी घातलाय, तर हा ड्रेस ना फक्त 250 रुपयाचा आणि इतका कम्फर्टेबल आहे। मी किती वेळा घातला, मला ज्यावेळेस मी बघते ना आता कोणता घालायचा तर माझं लक्ष याच्यावरतीच जाते की बाबा हाच घालायचा, खूप मस्त आहे। 150 रुपयाला, तर याला ना सगळं कॉपी करायचं असतं, मी जसं बोलेल ना तसं आहे ना। चला आता उद्यापासून शाळा पण याची चालू होती है ना। जाणार आहे ना शाळेत तू? बुक्स वगैरे सगळं आणले, जायचंय ना? जायचंय। तर काल रात्री आम्ही आलो डी-मार्टवरून, म्हणजे जाताना आणि येताना। आणि डी-मार्टमध्ये सुद्धा मला व्हिडिओ शूट करायचा होता, काही मी थोड्या क्लिप शूट केल्या होत्या, ते पण शॉर्टच्या थ्रो। जाताना तर आम्ही मॅप लावून गेलो त्याच्यामुळे काहीच घेता आलं नाही। आणि डी-मार्टमध्ये इतकी भयानक गर्दी ना, तरी आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो, आता दुपारीच जावं लागेल तेव्हाच व्यवस्थित घेता येईल। इतकी गर्दी होती ना की कसा त्या किराणा तर आम्ही कसा घेतला ना मला माहिती आहे, इतकी भयानक गर्दी होती तिथे प्रचंड। आणि जी वरचा जे 2 फ्लोर राहतात ना कपड्याचे किंवा भांडी वगैरे असलं, तिथे सुद्धा ना खूप जास्त गर्दी होती। इतकं म्हणजे मला वाटते पूर्ण भरूचमध्ये एकच डी-मार्ट असल्यामुळे ना तिथं खूप गर्दी आहे, तर त्यामुळे तिथं काय मला व्हिडिओ शूट करता आला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना हे रुमाल रुद्राला लागतात, मागच्या वर्षीचे अजून आहेत, म्हणजे नवीन नाही आहेत जास्त, थोडे खराब झालेत, पण आता हे पूर्ण 1 वर्ष जात आहे ह्याच्यावरती। मागच्या वेळी पण आम्ही डी-मार्टमधूनच हा 4चा सेट घेतला होता, कलर अगदी सेम होते, डिझाईन पॅटर्न सेम टू सेम आहे, त्यावेळी तिथंच येतं रुमाल अजून टेबलवरती सेम टू सेम आहे। आणि ह्या वेळेस पण त्याला तेच घेतलं, 60 रुपयांना भेटतात, पण क्वालिटी एकदम छान आहे म्हणून मग घेतलं। आणि त्याच्यानंतर मग हा गूळ, तर काय काय घ्यायचं होतं ना आम्हाला, मेन घ्यायचं होतं ते म्हणजे थोडी ताटं घ्यायची होती स्टीलची, आणि सोबत आम्हाला ना पातेली घ्यायची होती। आमची स्टीलची मी ना खूप वेळा म्हणते की नाही गावाकडे गेले ना भांडी आणायची पण परत येताना नाही होत आणणं। कुठे आहे बॉल? तर ह्याला ना इतके बॉल आहेत ना, बॉल घेऊ नको म्हटलं होतं त्याला, त्याचे पप्पा ओरडत होते नको घेऊ बॉल। आणि मग म्हटलं प्रॉमिस केले की म्हटलं मी मोबाईल अजिबात बघणार नाही, मला बॉल घेतला तर म्हणून मग त्याला नंतर घेतला बॉल, म्हटलं घे, खेळत नाही काही नाही, नुसता बॉक्स भरून ठेवला ते बॉल नाही। आणि इतके बॉल आहेत ना त्याच्याकडे, तर त्याला बॉलच पाहिजे असतात, अजून बॅट पाहिजे असते, टॉयज पाहिजे असतात, तेच सारखं पाहिजे असतं। तर आम्ही ताटं आणि पातेले घेत होतो, पण मला ना छोटी चहासाठी पाहिजे होती, मोठी तर माझ्याकडे आहेत, मी गावाकडनं आणली होती ना माझ्या लग्नातली, पण लग्नातली ना सगळीच भांडी मोठी आहेत, ताटं पण आहेत ना त्याशी मोठे आहेत, पातेली पण आहेत ना मोठे आहेत। सगळ्यात लहान पातेलं सुद्धा ते मोठं आहे, 1 लिटर 1.5 लिटर दूध त्याच्यामध्ये बसतं एवढं मोठं आहे ते। तर छोटं पाहिजे होतं चहासाठी वगैरे, एकच पाहिजे होतं, पण तिथं डी-मार्टमध्ये डायरेक्ट सेट घ्यावा लागायचा, 5चा 6चा असं सेट। मग म्हटलं नको बाबा इतकं जास्त होतंय। त्यानंतर सोबत मला ताटं पण घ्यायची होती, ती ताटं पण मग डी-मार्टमध्ये ना
खूप स्वस्त होती, अगदी 119ला एक ताट होतं. पण ह्यावेळेस म्हटलं वजन इतकं होत होतं कारण की इतकी जास्त ना गच्च भरलं बॅगा की मग ते स्किप केलं. म्हटलं पुढच्या वेळेस घेऊया आपण ताटं म्हणून मग ताटं नाही घेतली. तर हे गूळ आमचा जे रेग्युलरचं मी किराणाच भरला, बाकी काय असं जास्त महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या नाहीत. मेन फक्त किराणाच मला भरायचं होता. किराणा एकदा भरला ना की मग काही टेन्शन नाही राहत. बॉटल फक्त ही एक घेतली 199ला, म्हणजे 200ला भेटली. पण छान आहे, 1 लिटरची आहे. जास्त तर यूज नाही होत आता कारण आम्ही फ्रीजचं पाणी प्यायचं बंद केलं ना, त्याला धार लागते. माझी किंडर जॉय मत नाही का आर्यला स्पीड मध्ये चालते आणि समजा का माझा दोस्त आहे समज पण असली काय सुपर पण माझी स्पीड ट्रेस नाही ते चालते तसलो. तर त्याला ना किंडर जॉय हे फिक्स घ्यायचंच असतं डीमार्टला. तो फक्त एवढ्यासाठी जातो की त्याला किंडर जॉय पाहिजे असतं, बाकी काही नाही. किंडर जॉय माझं फेवरेट. तर सगळा किराणा तर आणलेला आता ना, काही म्हणजे टेन्शनच नाही. 1.5 महिना तरी म्हणजे अजिबात टेन्शन नाही आहे. सगळं आणलं रुद्राला. टिफिन तर त्याला आता काय कसं द्यायचं मला समजेना झाले. दुपारची शाळा 12:30ला आणि मग जेवण तयार होतं, पण मग ते आपण आपल्यासोबत जे जेवणार ना तेच टिफिनमध्ये द्यायला नको, खाणार पण नाही तो. त्यामुळे आता त्याला परत आता दुपारी मला टिफिन बनवावा लागणार. तर काय बनवायचं मग आता पुढं एखाद दिवस चपाती भाजी द्यायची, एखाद दिवस काही वेगळं द्यायचं होतं. तर त्याला नाही अमूलची प्रोटीन पावडर, मी ज्यावेळेस ती जिओ मार्टवरून किराणा घेतला होता ना तर ती इतकं महाग होतं ना, जिओ मार्टवरचा खूप महाग होतं. काही गोष्टी स्वस्त होत्या पण काही एकदमच हे ना जवळजवळ मला वाटते महाग 250-300च्या आसपास होतं. डीमार्टला हे 180ला भेटतं हा पॉकेट आणि मला 2 महिने त्याला सहज जातो. जरी 1 चमचा जरी वापरली ना फुल तरीसुद्धा 2 महिना ना भरपूर जातो. त्यावेळेस ना हनी पण घेतले, लागतं जास्त तर नाही होत पण कधीतरी ठीक वाटतं कधीतरी खायला असं. म्हणजे हाच काय करतो ना ते जेवण वगैरे झालं ना किंवा असं त्याला मूड आला ना मम्मा थोडं चारणं म्हणतो, असं असतं त्याचं. हे घे तुझं पॉपकॉर्न. वा माझे पॉपकॉर्न खायचं दाल बनलेली असते कुकर बनवायचे. डीमार्टमध्ये कुठेही जा सेम रेट राहतो. इथलं डीमार्ट कुठलं पण डीमार्ट असू दे एक म्हणजे रेट जे राहतात ना ते अगदी सिमिलर राहतात. आम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या, रुद्रासाठी पॅन्ट वगैरे बघायचे होते. आम्ही गेलो पण त्या गर्दीत ना एकामेकाच्या हात घालण्यामध्ये ते इतकं इरिटेट पण होत होतं आणि नकोच वाटलं. आपण हात घातला की समोरचा पण घालायचा, इतकी गर्दी होती तिथे. हा तर आमचं जसं लग्न झालं ना तसं आम्ही ना फॉर्च्यूनचं हे सोयाबीन ऑइल वापरतो. दुसरं आम्ही आणलं ना तर आम्हाला कसं म्हणजे आवडतच नाही. हेच आमचं कंटिन्यू आम्हाला हेच आवडतं. त्यासोबत इथं बिर्याणी मसाला आणलाय पण इकडं नॉनव्हेज भेटत नाही आहे अजिबात. म्हणजे मागच्या पण संडेला आहे किती फिरले तरी भेटलं नव्हतं आणि नंतर त्याने आणलं होतं पण ते कसलं होतं आम्ही खाऊ पण नाही वाटलं, म्हणजे बेकार होतं, काहीच नव्हतं कामाचं. एकच बिस्किट आणलं ह्यावेळेस, बिस्किट नाही आणलं. घे म्हणत होते पप्पा पण म्हणत होते घे पण नाही आणलं. बिस्किट पूर्णपणे बंद करणार आहे, आधीच बंद आहे त्याचं बिस्किट, आम्ही घेतच नाही. आणि आता इथे तर ना जवळ दुकानही नाहीये की बाबा खाली गेला आणि पटकन बिस्किट आणलं. त्यामुळे आता तो एक खर्च वाचणार आहे की रोज 10-20 रुपयाचं. तिथं कसं खाली जाऊन आणायचं लगेच 10-20 रुपयाचं, किंवा मी गेली ना खाली तरी पण त्याला काही ना काही पाहिजे असतं. आता इथं पार्सल पण घरूनच घेऊन जातात त्यामुळे आता माझा पण बाहेर जायचा प्रश्न नाहीये. हनी मध हे खायचं असतं जास्त 110ला एवढूसा डब्बा 110ला. चला आता पटपट ना सगळं भरून घेते. तर थकवा म्हणजे काय ना याचं उत्तम उदाहरण आहे मी. तर हे दोघंजण झोपले होते, आज सुट्टी होती त्याच्यामुळे. आणि मी माझं आपलं काम करत होते, एक ड्रेस राहिला होता शिवायचा तोच कंप्लीट केला आणि येऊन झोपली. साधारणतः 5:15 वाजता झोपली आणि आत्ता वाजलेत 7, म्हणजे आत्ताच एक 10 मिनटं झाली असेल मी उठली आधीच होती त्यांच्या कालव्यामुळे. पण अक्षरशः तिथेच लोळत पडावं असं वाटते, तिथून उठूच नाही इतकं बेकार असं ना थकवा आलाय. एका दिवस ना मी खूप जास्त थकते, रोजच तसंच फ्रेश नाही राहत. आणि आता तरी वातावरण असं आहे की इतकी चहा प्यायची इच्छा असताना चहासुद्धा पिऊ वाटत नाही. इतकं बेकार गरम होतं आहे ना की इतकं म्हणजे ना फॅन कूलर दोन्ही लावले ना तरीसुद्धा इतकं गरम होतं आहे, प्रचंड गरम होतं आहे. त्यामुळे झोपसुद्धा बरोबर लागत नाही आहे आणि
इतकं बेकार आज मला थकायला झालं ना, माझा चेहरा आणि माझा आवाज याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की खूप जास्त मी आज थकली. आज मला रुद्राची बॅग धुवायची होती. उद्या संडे म्हणजे उद्या सोमवार त्याची शाळा होती ना, आज मी विसरली. आता मी तिकडे गेली तर म्हटलं रुद्राची बॅगच नाही मी धुतली. ते तर राहिलंच आहे, अजून झाडू अजून मारलेला नाही. जसंच्या तसा सगळा शिलायचा कचरा आहे. दोघं टेरेसवर का कुठे गेलेत माहीत नाही, खेळायला कुठेतरी गेले. जाताना जातो कुठं तरी असं काहीतरी बोलत होते पण मी इतकं लक्ष नाही दिलं. आणि इतकं थकायला होतंय ना आणि त्यात हा गरमीचा सीझन. नको रे बाबा गरमी. थंडीमध्ये किती छान वाटतं, थंडीमध्ये वगैरे मस्त वाटतं, पण गरमीचा सीझन ना नकोच वाटतो. आणि त्यात आत्ता 2 दिवस झाले त्यांना एसीचा रिमोट कितीला आहे. माझं कसं चाललं होतं की आता 1 महिनाभरच गरमी राहिली, एवढा जूनचा महिना, कशाला एसीला रिमोट म्हणजे पैसे खर्च करा आणि त्यात म्हणजे सवय पण नको लागायला. आपल्या कूलरवरती करू ॲडजस्ट. पण आता इतकं गरम होतं आहे ना प्रचंड. तर बघा आता ते काय म्हणतात की एसीचा रिमोट आणायला जात आहेत की नाही, कसं होतं. इतकं मला गरम होतं ना, बसल्या जागेसुद्धा असं आतून नुसतं अंगाला पसीना येतो, इतकं म्हणजे बेकार गरम होते. तर आज खूप जास्त थकली. आणि आता रुद्राची बॅग पहिल्यांदा धुणार आहे, त्याच्यानंतर घर आवरते पहिल्यांदा. कारण एक इथं संडे असल्यामुळे एक जणांना म्हणजे बऱ्याच मैत्रिणी म्हणजे झाल्यात ओळखी, त्यांना यायचं आहे मला भेटायला. आणि माझी अवस्था अशी आहे आणि मलाच माझं उरकत नाही, तर आता त्यांना आधी माझा ॲड्रेस सेंड करते. त्याच्यानंतर मग आता मी पटपट आवरते, कारण त्यांना मी कालच बोलली होती या म्हणून. रोज मी एवढी अशी थकत नाही, पण आज जास्तच थकली कारण आज संडे, त्यात नॉनव्हेजचा स्वयंपाक हे ते सगळं, त्याच्यामुळे खूप जास्त थकायला गेलं. दुपार तर त्या नॉनव्हेजच्या स्वयंपाकात वाजते ना, तसं करत मग सकाळी ड्रेस शिवला होता, नंतर दुपारी वगैरे खूप थकून जाते मी. दोघं जर घरी असलं ना इतकं दमवतात ना, हे दे ते दे ह्याहून त्याहून, खूप थकून जाते. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.